Hello friends, welcome to Suprabha Academy. Today we are going to discuss about Marathi grammar for English medium students. Okay, so Group B आणि Group C ह्या ज्या दोन एक्झाम आहेत, या दोन एक्झामच्या मेन्स मध्ये पेपर 1 जो आहे तो असतो आपला लँग्वेजचा पेपर. या लँग्वेजच्या पेपर मध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही सब्जेक्टना इक्वल असं वेटेज आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. परंतु त्यामध्ये इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी एक थोडंसं कुठेतरी भीतीचं वातावरण असतं, ते म्हणजे मराठी व्याकरणाच्या संबंधी. सो ती भीती घालवण्यासाठी आणि त्याच इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सना आपण मराठी ग्रामर कसं सोपं करता येईल आणि त्यांना त्यामध्ये कसे आउट ऑफ मार्क्स मिळवता येतील, त्यासाठी हे सेशन काय केलेलं आहे, इथं आज अरेंज केलेलं आहे. ज्या या सेशनमुळे तुमच्या मनामध्ये असणारी मराठी ग्रामर बद्दलची जी काही भीती आहे ती तिथून कायमची नाहीशी होणार, हे एवढं 100%. पण त्या अगोदर जे काही आपले नवीन विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासाठी थोडस मी काही इन्फॉर्मेशन देतो की एक्झॅक्टली मराठी ग्रामरचं मेन्स मध्ये असणारं वेटेज किती आहे आणि त्याबद्दल आणखी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ते आपण इथं पाहूया. ओके, सो ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी ची एक्झाम असेल, एक्झाम कुठलीही असो. फॉर एक्झाम्पल आपण जर ग्रुप बी घेतला आणि ग्रुप सी, याच्यामध्ये मेन्स मध्ये दोन पेपर आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो आपला इंग्लिश आणि मराठीचा. इंग्लिश आणि मराठी या दोन विषयांचा असणारा एक इंग्लिश मेन्सचा पहिला पेपर असतो. सेम ग्रुप सी मध्ये देखील मेन्स मध्ये पहिला पेपर जो आहे तो इंग्लिश आणि मराठी अशा दोन लँग्वेजेसचा असणारा हा पेपर असतो. या दोन्हीचं वेटेज जर आपण पाहिलं तर इक्वली वेटेज असतं. हा पेपर जो आहे तो 200 मार्क्स साठी असतो. दोन्हीकडेही सेम आपल्याला तसंच पाहायला मिळतं. 200 मार्क्स साठी असणारा हा पेपर असतो. यामध्ये इंग्लिश ग्रामर साठी असणार आहेत 100 मार्क्स आणि मराठी ग्रामर साठी असणार आहेत 100 मार्क्स. ओके, सेम ग्रुप सी मध्ये देखील मेन्स मध्ये असणारा जो आपला इंग्लिश मराठीचा पेपर आहे तिथंही 100 मार्क्सचं काय असणार आहे आपल्याला वेटेज इथं पाहायला मिळतं. आणि इंग्लिश साठी 50 क्वेश्चन्स असतील, सेम मराठीसाठीही 50 क्वेश्चन्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथंही ग्रुप सी मध्येही सेम तुम्हाला 50-50 क्वेश्चन्सच इथं काय असतो, तर पॅटर्न हा इथं आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. प्रत्येक प्रश्न इंग्लिशचा असो किंवा मराठीचा असो, दोन्ही मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स हे इथं पाहायला मिळतात. आता हे एवढं महत्वाचं काय आहे, काय एवढं इम्पॉर्टंट आहे, तुम्ही बाहेर जर चर्चा केली असेल तुमच्या सिनियर सोबत किंवा कुठल्याही अकॅडमीज मध्ये तुम्ही जर गेलात, ग्रुप सी आणि ग्रुप बी या एक्झाम बद्दल जर आपण डिस्कशन करत असू, इवन तुम्ही जर एमपीएससी च्या वेबसाईट वरती जाऊन जरी प्रिव्हियस इयरचे रिझल्ट जरी पाहिले, ग्रुप बी चे आणि ग्रुप सी चे जे फायनल कट ऑफ असतात आपले, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की लँग्वेज पेपर जो आहे इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये जास्त स्कोर तुम्हाला झालेला पाहायला मिळतो. आणि ज्यांचा लँग्वेज पेपर मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेज मध्ये चांगला स्कोर आहे, त्याला पोस्ट ही 101% मिळालेली तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याही मध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट एक लक्षात घ्या, त्याही मध्ये जो आपला मराठी आहे, हा मराठी ग्रामरचा जो पेपर आहे किंवा मराठी व्याकरणाचा जो हा विषय आहे, याच्यामध्ये मुलं जास्तीत जास्त स्कोर करताना तुम्हाला इथं पाहायला मिळते. मराठी ग्रामर खूप सोपं आहे, इझी आहे, परंतु आपल्या मनामध्ये एक भीती काय असते, फोबिया एक तयार झालेला असतो की आपल्याला वाटतं की नाही अरे आपलं एज्युकेशन जे आहे ते इंग्लिश मीडियम मधून झालेलं आहे आणि इंग्लिश मीडियम मधून आपलं एज्युकेशन झालं असल्यामुळे काय होतं, आपल्याला मराठी ग्रामर किंवा मराठी भाषेकडे बघतानाच आपल्याला थोडंसं कुठेतरी एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. परंतु अशी भीती बाळगायची तुम्हाला काहीही आवश्यकता नाहीये. काही गोष्टीवरती आपण फोकस केलं, त्यावरती जर आपण एक काम केलं, तर हे मराठी ग्रामर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काय होतं समजायला लागतं आणि त्यामधून आपल्याला चांगले मार्क्स देखील मिळतात. ठीक आहे, पण तिकडे जाण्या अगोदर आणखीन एक महत्वाचा अलर्ट तुम्हाला इथे मी देऊ इच्छितो. हा जो काही आपला ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये असणारा मेन्सचा जो पेपर असतो, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, इवन प्रिलिम मध्ये असणारा देखील आपला जो प्रिलिमचा पेपर असतो, या सर्वांमध्ये ना प्रत्येक पेपरला एक एक आरचा म्हणजे एक एक तासाचाच फक्त आपल्याला वेळ असतो. आणि तुम्हाला आयडिया आली असेल की एक तासामध्ये आपल्याला काय करायचे, हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ग्रुप सी साठी असो किंवा ग्रुप बी साठी असो. ठीक आहे, हे 100 क्वेश्चन काय करायचे असतात, आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता तुमचं शिक्षण इंग्लिश मीडियम मधून झालेलं आहे, सो तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश वाचूही शकता आणि समजूनही घेऊ शकता. परंतु मग आपल्याला काय वाटतं की अरे इंग्लिश वाचू आपण आणि समजूनही घेऊ, ठीक आहे, परंतु आपल्याला काय करायचं, मराठी ही त्याच फ्लुएन्सीने वाचायचं आहे आणि समजून देखील घ्यायचं आहे.
ठीक आहे. सो ह्या गोष्टीवरती पण आपण फोकस करतोय. आपला फोकस फक्त असा नाहीये की तुम्हाला मराठी ग्रामर इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी कसं इझी करता येईल किंवा कसं सोपं करून देता येईल. हा फोकस आहेच आहे. पण त्यासोबतच पुढचं जे काही आपल्याला एक अडथळा आहे, अडसर आपल्याला दिसून येतोय, त्यावरती देखील आपण काम करतो. तुमची रीडिंग स्पीड वाढवण्यासाठी आणि फक्त रीडिंग स्पीड नाही, जे आपण वाचतोय ते देखील आपल्याला काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. ते आपण लगेच क्लिक झालं पाहिजे, की हां, याचं मीनिंग हे आहे. सो या गोष्टीवरती देखील आपण काम करतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की मराठी ग्रामरला जो आपला ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, या दोन्हीही एक्झाममध्ये खूप महत्त्व आहे आणि स्पेशली मराठी. तुम्हाला हे कधी लक्षात येईल, ज्यावेळी तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे काही टॉपर्स आहेत, त्यांचे जर रिझल्ट पाहिले, तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतं. तिथं सेक्शन केलेले असतात. इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये किती मार्क्स मिळाले, मराठी ऑब्जेक्टिव्हमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत. जीएसचा पेपर हा ओव्हरऑल एकच असतो. परंतु इथं इंग्लिश मराठीचे तुम्हाला मार्क्स पाहायला मिळतात, की त्यांनी किती स्कोर केला होता. सो त्यासाठी आपल्याला हा खूप महत्त्वाचा असणारा हा पेपर आहे आणि याला कंबाईनच्या एक्झाममध्ये मग ते ग्रुप बी असो किंवा सी असो, याच्यामध्ये याला गेम चेंजर म्हणून ओळखलं जातं. सो हा जो आपला गेम चेंज करणारा जो काही मराठी आहे, तो आज मी तुमच्यासोबत इथं काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. या डिस्कशनचं 3 पॅरामीटर मध्ये आपण काय केलं, याला डिवाइड केलेलं आहे. सो ते पॅरामीटर पहिलं आपण काय लक्षात घेऊया. पहिला आपला जो एक मुद्दा असेल तो म्हणजे तुलनात्मक अभ्यास, ज्याला आपण कंपॅरेटिव्ह स्टडी असं म्हणतो. कंपॅरेटिव्ह स्टडी ज्यावेळी आपण करू त्यावेळी लक्षात घ्या, आपल्याला ना त्या गोष्टी परफेक्ट लक्षात राहायला मदत होते. सो कंपॅरेटिव्ह स्टडी हा इथला काय असेल, आयएमपी पॉईंट असेल. तुम्हाला वाटेल मग हे 3च पॉईंट आहेत का? नाही, आणखीनही बरेच पॉईंट आहेत. फक्त काय आहे, आता या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी आणि चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी समजाव्यात, त्यासाठी असणारे आपण हे फक्त 3 पॉईंट घेतलेले आहेत. त्यानंतर सेकंड पॉईंट असेल वाक्य रचनेतील फरक, डिफरन्स इन सेंटेन्स स्ट्रक्चर. जे काही इंग्लिशचं आणि मराठीचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्यावरती देखील आपल्याला काय करायचं आहे, तर इथं लक्ष द्यायचं आहे. आणि थर्ड वन जे असेल आपलं, तो म्हणजे वर्तमानपत्रांचा वापर, यूज ऑफ न्यूजपेपर. आता न्यूजपेपरचा आपण कशा पद्धतीने आपली मराठी इम्प्रूव्ह करण्यासाठी वापर करू शकतो, हे देखील इथं आपल्याला पाहणं खूप गरजेचं असणार आहे. ओके. सो पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया, तुलनात्मक अभ्यास म्हणजेच कंपॅरेटिव्ह स्टडी. ओके. सो याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळी आपण इंग्लिश आणि मराठी किंवा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही लँग्वेजला कंपॅरेटिव्हली आपण पाहायला जातो, त्यावेळी आपल्याला काही सिमिलर पॉइंट्स तिथं आपल्याला पाहायला मिळतात, की जे मराठीमध्येही आहेत आणि इंग्लिशमध्येही आहेत. आता आणखीनही तुम्हाला शॉकिंग न्यूज सांगतो. तुम्हाला वाटेल की हे खरंच आहे आणि हे एक्झॅक्टली खरंच आहे बरं का, की मराठी ग्रामर म्हणजे मराठी भाषा कुठपासून सुरुवात झाली. आता अभिजात भाषेचा क्लासिकल लँग्वेजचा स्टेटस पण आपल्या मराठी भाषेला इथं मिळालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ओके. सो ह्या क्लासिकल लँग्वेज असणारी जी आपली मराठी आहे, या मराठीचं पहिलं ग्रामरचे जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर एका इंग्लंडच्या इंग्लिश व्यक्तीने काय केलेलं आहे, तर बनवून दिलेलं आहे. त्याचं नाव आहे विल्यम कॅरी. त्या अगोदर मराठी व्याकरणाबद्दल असं कुठं काही लिहिलेलं, कुठंही नियम असलेलं, रूल्स असलेलं असं रूल बुक कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नव्हतं. हे पहिलं जे रूल बुक आहे, जे ग्रामरचं पहिलं पुस्तक आहे, ते विल्यम कॅरी या एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे. ओके. आणि ते 1805 मध्ये लिहिले गेलेलं पहिलं मराठी ग्रामरचं एक स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला म्हणू शकतो आपण, की जे स्ट्रक्चर त्याने डेव्हलप करून दिलं आपल्याला, ते स्ट्रक्चर आपण काय करतोय, ऍज इट इज इथं फॉलो करतोय. सो कुठेतरी तुमच्यासाठी हा असणारा एक प्लस पॉइंट आहे, की अरे त्या व्यक्तीने काम केलं, ठीक आहे, आणि ते स्ट्रक्चर आजपर्यंत फॉलो केलं जातं. आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते इंग्लिश वरती डिपेंड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली तुम्ही इंग्लिशला मराठी सोबत कम्पेअर करू शकता. फक्त काय लँग्वेजचा थोडासा चेंज येतो. परंतु लक्षात घ्या, स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला सेम सिमिलर पाहायला मिळतं. सो त्यामुळे आपल्याला काय झालं, आणखीन एक हा बेनिफिट मिळतो, की इंग्लिश आणि मराठी आपण काय करू शकतो, कंपॅरेटिव्हली अभ्यास करू शकतो. त्या गोष्टी समजून घेण्यासाठी इंग्लिशचा आपण काय करू शकतो, इथं मदत घेऊ शकतो. ते तुम्हाला इथं लक्षामध्ये येईल. फॉर एक्झाम्पल, शब्दांच्या जाती हा मराठीमध्ये असणारा घटक आहे, एक टॉपिक आहे. या टॉपिकच्या अंडर परत 8 सब टॉपिक तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ओके. मग ते 8 सब टॉपिक तेच इंग्लिशमध्येही सेम सिमिलर तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो. सो ते आपण कंपॅरिझन करून पाहायचं, की एक्झॅक्टली ते आहे का बरं, मिळतं जुळतं. आणि आपली टीचिंग पण आहे ना, ही त्याच पद्धतीने होते. यापेक्षा वेगळं असं काहीही तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही.
ज्या गोष्टी आपण इंग्लिशमध्ये पाहतो त्याच गोष्टी आपल्याला मराठीमध्ये देखील काय होतात तर इथं पाहायला मिळताना दिसतात. नेक्स्ट पॉइंट जो असेल तो आपला काळ. कारण काळ जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण जे सेंटेन्स स्ट्रक्चर असेल किंवा टेन्स ओळखायचे असतील किंवा प्रयोग असेल, हे जे काही मराठीमध्ये असणारे जे काही महत्वाचे असे पॉइंट्स आहेत, महत्वाचे असे जे टॉपिक आहेत, हे समजून घेताना आपल्याला टेन्स समजणं खूप गरजेचं असतं. ओके. सो मग इंग्लिशमध्ये आणि इथं काय टेन्सचा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो का ते देखील आपल्याला पाहायचंय. त्यानंतर असतं वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं याचा आपल्याला इम्पॉर्टन्स कुठं आहे तर तेही आपल्याला क्रियापदामध्ये म्हणजे वर्ब नावाचा जो टॉपिक आहे आपला तो वर्ब मध्ये असेल आणि त्यानंतर प्रयोगामध्ये पण असणार आहे. आणि जे काही पुढे आपले सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे जे काही आपले सेंटेन्सचे वेगवेगळे टाइप्स येतात त्या टाइप्स मध्ये देखील काय होतं तर हे आपल्याला तिथं खूप मदत करतं. आणि त्यानंतर आपला वर्तमानपत्राचा वापर, न्यूजपेपर रीडिंग वगैरे ह्या गोष्टी पण आपल्याला पुढे पाहिजेत. आता एक एक पॉइंट पाहूया. यातला पहिला पाहूया शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जातीमध्ये कुठल्याही ग्रामरचा, कुठल्याही लँग्वेजचं ग्रामर असेल तर त्यामध्ये नाम हा टॉपिक असतो म्हणजे असतो. मग या नाउन मध्ये आणि नाम मध्ये काय सिमिलर पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी असं म्हणालो की हे पॅट्रिक कम हिअर. हे पॅट्रिक कम हिअर. नाव काय आहे पॅट्रिक, बरोबर. आता त्याच ठिकाणी मी असं म्हणालो हे प्रतीक इकडे ये. जरी तो इंग्लिश मधला पॅट्रिक असला आणि मराठी मधला प्रतीक असला, इथं लक्षात पॅट्रिक प्रतीक ही नाव नामच आहेत ना, नाऊनच आहे. वेगळं काही आहे का असं काहीच नाहीये. सो पॅट्रिक असला काय आणि प्रतीक असला काय ते दोघांनाही मी म्हणालो की हे पॅट्रिक कम हिअर आणि परत म्हणालो की हे प्रतीक इकडे ये. तो प्रतीक पण येणार आहे आणि पॅट्रिक पण येणार आहे का तर ते जे काही वाक्य होतं किंवा मी जो काही कमांड दिली होती ती कुणासाठी होती त्या प्रतीकसाठी होती आणि पॅट्रिक साठी होती. त्यामुळे पॅट्रिक पण येईल आणि प्रतीक पण येईल. पण हे एक्झॅक्टली त्यांना कळालं कसं तर त्यांची नावं घेतल्यामुळे कळालं. आणि ही नावं कशी होती तर ती प्रॉपर नाऊन होती, बरोबर आहे. सिंपल गोष्टी आहेत. ओके. सो जसा पॅट्रिक आहे तसा प्रतीक पण आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके. सो यांचं डेफिनेशन पाहूया. यातलं आपण काही काही पॉइंट्स घेतोय, सर्व टॉपिक वगैरे असं काही कव्हर करणार नाही. जस्ट तुम्हाला एक आयडिया यावी की अरे इथं काहीतरी वेगळं घडतंय, हे आपल्याला इथं दाखवून द्यायचंय. ओके. सो प्रॉपर नाऊन, नाऊन मध्ये असणार एक प्रॉपर नाऊन. ऍक्च्युअल मध्ये नाऊन मध्ये इम्पॉर्टंट असे तीन टाइप्स आहेत. पहिला प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. हे तीन खूप महत्वाचे आहेत. मग यातला आपण प्रॉपर नाऊन पाहूया. याचे डेफिनेशन काय, नेम ऑफ द स्पेसिफिक पर्सन ऑर थिंग्स. ओके. स्पेसिफिक पर्सन असेल किंवा थिंग्स असतील आणि जे आपण ते नाऊन प्रोनाऊन्स केल्यानंतर किंवा नाऊन आपण उच्चारल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा एक्झॅक्टली हा कशाबद्दल बोलतोय, ते जे असतं ते प्रॉपर नाऊन असतं. फॉर एक्झाम्पल राम. राम म्हणल्यानंतर तुम्हाला क्लिक होतो की प्रभू श्रीराम. त्यानंतर सीता. सीता म्हणल्यानंतर तुम्हाला क्लिक होतं की सीता माता आहे ती. ओके. किंवा तुमचा फ्रेंड असेल, कोणी तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल, पण स्पेसिफिक एका गोष्टीबद्दल आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण काय करतो प्रॉपर नाऊनचा यूज करतो. हे कोण सांगतं इंग्लिश सांगतं. मग मराठीमध्ये ही सेम तसं पाहायला मिळतं. सह्याद्री असेल, गंगा असेल, हे काय प्रॉपर नाउन्स आहेत. ओके. आता मराठीमध्ये विशेषणांची डेफिनेशन काय आहे. विशिष्ट व्यक्ती, वस्तू यांचं जे नाव असेल तेच काय असतं विशेष नाम असतं. जसं की आता राम, सीता, सह्याद्री आणि गंगा. आता ह्या दोन्ही डेफिनेशन ते दोन्ही ठिकाणी दिलेले एक्झाम्पल एक्झॅक्टली मॅच होतात. एक्झॅक्टली दोन्ही गोष्टी काय करतात तर तिथं कम्पेअर करून जरी पाहिलं आपण तरी तुम्हाला सिमिलरच वाटतं. आहे का काही डिफरन्स, काहीच नाहीये. फक्त काय आहे आपल्याला तिथं या गोष्टी काय कराव्या लागतात, आपल्याला हेल्प म्हणजे मदतीसाठी आपल्याला ठेवाव्या लागतात. या गोष्टींचा काय करावा लागतो आपल्याला आधार घेऊन पुढे आपल्याला काय करावं लागतो त्याचा अभ्यास करावा लागतो. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके. सो नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट जो आहे तो ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ऍब्स्ट्रॅक्ट नाउन इंग्लिश मध्ये काय सांगतं की क्वालिटी और आयडिया यू कांट टच. तुम्ही टच करू शकता. फॉर एक्झाम्पल लव. लव इज जस्ट फिलिंग्स. त्या फील करायचं असतं. टच करू शकता का. तुम्हाला कुठं मार्केटमध्ये लव मिळतं का विकत. नाही 1 किलोवर लव आहे घेऊन जा आमच्याकडे सेल लागलेला आहे. अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती कुठं ऑफर असते का. बाय वन गेट वन असं काही असतं का नाही. का त्या फिलिंग्स आहेत. टच नाही करू शकत आपण त्यांना, जस्ट फील करू शकतो. होप असेल, अँगर असेल, आहे का नाहीये. मग यालाच मराठीमध्ये काय भाववाचक नाव. भाव म्हणजे फिलिंग्स. ओके. आणि त्या फिलिंग्सलाच आपण काय केलेले आहेत तर नावं दिलेली आहेत.
ठीक आहे. मग यामध्ये व्यक्ती, वस्तू, प्राणी यांच्यामध्ये असणारे जे गुण असतात, गुण म्हणजेच काय, तर क्वालिटीज. गुण म्हणजे काय, तर क्वालिटीज. मग ह्या क्वालिटीज मराठीमध्ये कुठल्या शब्दामध्ये सांगितल्या जातात? प्रेम म्हणजेच लव, होप म्हणजेच आशा, राग म्हणजेच आपला अँगर. सिंपल आहे ना. आता क्लिक होत असतील सर्व गोष्टी. हा हे असं आहे, ऐसा आहे, वैसा आहे, असंच आहे ते, हे इथं लक्षात घ्या. ओके. सो नेक्स्ट पुढचा पॉइंट जाऊया, तो म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन ज्याला आपण म्हणतो, सर्वनाम प्रोनाऊन असं आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये प्रोनाऊन त्याची डेफिनेशन काय ते लक्षात घ्या. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट कॅन बी यूज टू टेक द प्लेस ऑफ नाउन. म्हणजे काय, नावाची तू प्लेस घेतोय, रिप्लेसमेंट देतोय. मराठीमध्ये सिंपल सांगतो, रिप्लेसमेंट. रिपीट रिपीट नाही होऊ दे. नाव जर रिपीट झालं तर काय होतं, ते कानाला इरिटेट व्हायला लागतं. नेहमी आपण जर एकच नाव घेतलं, राम हुशार आहे, राम जेवण करतो, राम शाळेत जातो, राम अभ्यास करतो, राम खेळायला जातो, राम 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 राम, नेहमी नको वाटतं ते. मग आपण काय म्हणलो, राम हुशार आहे, तो शाळेत जातो, तो अभ्यास करतो, तो जेवण करतो, तो खेळायला जातो. आता तो आल्यानंतर थोडंसं वाटतं की हा इट्स ओके. आणि एकदा आपल्याला क्लिअर झालेलं आहे की राम कोण आहे, तर तो मुलगा. आणि त्याच्याबद्दल पुढे येणारा तो जो आहे तो कुणाबद्दल येतोय, तर रामाबद्दल येतोय. जसं की इंग्लिश मध्ये पण आपल्याला बघा प्रोनाउन्स काय पाहायला मिळतात. प्रोनाउन ही, शी, इट, आय, वी, यू, वी, दे, मी, हिम, हर. हे काय आहेत, तर इंग्लिश मध्ये असणारी प्रोनाउन. मग मराठीमध्ये काय सांगितलं सर्वनामाबद्दल? सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्द जातीस काय म्हटलं जातं, सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे. शब्दजात म्हणजे टाइप ऑफ वर्ड, लक्षात घ्या, प्रकार असतो. इथं जाती, काही असे शब्द आहेत जे आपण आपल्या बॅच मध्ये सर्वांना ते क्लिअर करून देतो की कसं कसं काय असतं आणि काय नाही. ठीक आहे. सो लक्षात घ्या, मी, तू, ती, हा, जो, कोण, काय. आता इथं राम हुशार आहे, राम शाळेत जातो, परत त्याच गोष्टी रिपीट व्हायला लागतात. मग आपण मागाशी एक्झाम्पल पाहिलं, तेच इथं काय होतं, सूट होतं. की एक वेळेस राम हे नाम आलं की त्याच्या ऐवजी परत काय होतं, तो शब्द येतो, वेगवेगळे शब्द येत आहेत. मग इथं कुठले शब्द येतील, मी येईल, तू येईल, ती, हा, जो, कोण, काय, हे असे शब्द काय होणार आहेत, रिपीट 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 येत जाणार आहेत. ओके. सो इथं हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊया, विशेषण, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय करतं, ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज काय करतं, सांगतं, डिस्क्राईब करतं. ओके. सो ऍडजेक्टिव्ह, adjective is word that modifies or describes a noun or pronoun. For example, I like old house, old houses. Okay. So houses कसे आहेत, ओल्ड आहेत. हे हाऊस कसं आहे, ओल्ड आहे. या हाऊस बद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन कोणी दिली, या ओल्ड या शब्दाने दिली. सो हा काय झाला आपला इथं, ऍडजेक्टिव्ह झाला. ठीक आहे. द बॉय इज टॉल अँड स्किनी. बॉय कसा आहे, टॉल अँड स्किनी. ओके. सो ह्या टॉल आणि स्किनी या दोन शब्दांनी काय केली, बॉय बद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे हा काय झाला आपला ऍडजेक्टिव्ह झाला. क्लिअर. जेन इज स्मार्टर दॅन हर ब्रदर. कशी आहे ती, स्मार्टर आहे. ओके. कंपॅरिझन सोडून द्या, पण जेन कशी आहे, स्मार्टर. म्हणजे ह्याच्याबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिली आणि हे काय झालं आपलं ऍडजेक्टिव्ह झालं. हे इंग्लिश. आता नेक्स्ट काय आहे, विशेषण. मराठीमध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या म्हणजे संख्या कमी करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असं म्हटलं जातं. आता हे विकारी वगैरे आहे, हे थोडंसं वेगळं आहे. ते आपल्याला प्रॉपर ज्यावेळी आपली बॅच सुरू होते ना त्यावेळी ते लक्षात येईल. पण तुम्ही फक्त काय करा, विशेषण काय करतं, नामाबद्दल अधिक माहिती सांगतं, जस्ट इथपर्यंत लक्ष द्या. बाकी जे व्याख्या आहे किंवा जी डेफिनेशन आहे ती टोटली काय आहे, प्युअर ग्रामर मध्ये आहे. आणि तिथं आणखीन ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता फक्त समजून घेण्यासाठी ते लक्षात ठेवा. मला जुनी घरे आवडतात. घरी कशी आहेत, जुनी आहेत. बरोबर आहे. त्यानंतर मुलगा उंच आणि हडकुडा आहे. त्या मुलाबद्दल उंच आणि हडकुडाने काय केले, एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिली. सो हे इथं विशेषण आहे. जेन तिच्या भावापेक्षा हुशार आहे. जेन कशी आहे, हुशार आहे. क्लिअर. इथं तेच आहे, स्मार्टर हुशार, टाल स्किनी, उंच हडकुडा, ओल्ड जुना, तेच आहे ना, काय वेगळं आहे. सो ह्या कम्पॅरेटिव्हली गोष्टी जर आपण करत गेलो
आता हे एक्झॅक्टली असं तिथंही आपण बॅच मध्ये पाहतो. ओके, सो आपल्याला ना ह्या गोष्टी परफेक्ट जमायला लागतात, एक्झॅक्टली परफेक्ट जमायला लागतात. सो भीती किंवा काही फोबिया किंवा आणखीन काही शंका अशा गोष्टी ठेवण्याची तर मी म्हणेल तुम्हाला काहीही गरज नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट, वर्ब. ओके, या वर्ब शिवाय कुठलंही सेंटेन्स, इवन मी म्हणेल की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये असणाऱ्या ज्या काही लँग्वेजेस असतील त्या प्रत्येक लँग्वेजेस मध्ये, इवन तो एक लक्षात घ्या की आपण ज्या ज्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत पार्ट ऑफ स्पीच म्हणजे मला एक असं वाटतं, आता मी फक्त इंग्लिश, मराठी आणि हिंदी या भाषांबद्दल फक्त माहिती आहे, परंतु तुम्हाला जर माहिती असेल कोण आपल्यात जॅपनीज वगैरे अशा जर्मन वगैरे फ्रेंच अशा भाषा शिकलेला असेल, सो मला एक असं वाटतं की प्रत्येक याच्यामध्ये हे पार्ट ऑफ स्पीच असणार आहे, वर्ब असणार आहे, ह्या बाकीच्या गोष्टी अशा सर्व काही असणारच आहेत. ओके, सो त्याचे रूल्स वगैरे काही थोडेसे वेगळे असू शकतात, डिफरंट असू शकतात, पण कुठल्याही लँग्वेज मध्ये वर्ब हा काय असतो, मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट असा एक तो काय असतो, एक पॉइंट असतो, सब्जेक्ट असतो, टॉपिक असतो. असं का म्हणतोय, कारण याच्याशिवाय ना कुठलंही सेंटेन्स कम्प्लीट होऊ शकत नाही. सो हे इथं लक्षात घ्यायचं. आणि जे पुढे काही आपलं सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, हे असे जे काही पार्ट ऑफ स्पीच आहेत यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कोण देतो आपल्याला, तर हा वर्ब देतो. इव्हन मराठीमध्ये ना सर्वात महत्वाचं काय असेल तर तो क्रियापद म्हणजेच वर्ब असतो. ओके, सो याला थोडस वेटेज देणं गरजेचं आहे. सो आता बाकी तुम्हाला तर इथं सांगितलेलं आहे की वर्ब काय करतो, सेंटेन्स कंप्लीट करतो, हे करतो. फॉर एक्झाम्पल आता पाहूया, राम इट्स मँगो. इथं काय वर्ब आहे. ओके, आता राम मँगो खात आहे, हे कम्प्लीट ऍक्शन जी आहे ते ऍक्शन कोण डिफाईन करतं, हा वर्ड इथे डिफाईन करतो की इट्स, ते सांगतं की राम काय करतोय, मँगो खातोय. ओके, नेक्स्ट राम रन्स फास्ट. राम रन्स फास्ट, राम कसा पळतोय, धावतोय, तर फास्ट धावतोय, पण हे फास्ट किंवा हे कम्प्लीट करणार, राम रन्स फास्ट. ओके, राम फास्ट, राम वेगात काय करतोय, नाही क्लिअर होत. सो रन्स हा काय करतो इथं, हे वाक्य जे आहे ते कम्प्लीट करतो. ओके, सो हे इथं लक्षात घ्या. आता मराठीमध्ये ही सेम तसंच आहे की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणार, इंग्लिशमध्येही तोच, इथंही तोच. ओके, आणि इथेही लक्षात घ्या, राम आंबा खातो, हे काय असेल आपलं वर्ब असणार आहे. राम वेगात धावतो, हे काय असणार आहे आपलं वर्ब असणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी इथं काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. आणि याच्याशिवाय काय होतं, तर सेंटेन्स कंप्लीट नाही होऊ शकत, पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे की हा आपल्याला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देतो कुणाबद्दल, कुठल्या नाउन बद्दल वगैरे नाही, तर वाक्यामध्ये त्या त्या सेंटेन्स मध्ये असणारे जे इतर पार्ट्स आहेत, जसं ऍडजेक्टिव्ह, नाउन, वर्ब, ओके, किंवा ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, हे असे जे असे पार्ट्स आहेत, हे आपल्याला आयडेंटिफाय करायला, आपल्याला शोधायला हा काय करतो, आपल्याला हेल्प करतो, मदत करतो. सो याचं इम्पॉर्टन्स हे वेगळं आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट असेल क्रिया विशेषण अव्यय, ज्याला आपण ऍडवर्ब असं म्हणतो. काय म्हणतो आपण, ऍडवर्ब असं म्हणतो. आता हे ऍडवर्ब जे आहे ते इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये सेम आहे का, हो. अ वर्ड दॅट टेल्स इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब इज कॉल्ड अ ऍडवर्ब. ओके, म्हणजे वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा जो वर्ड असेल त्याला काय म्हणायचं, तर ऍडवर्ब म्हणायचं. सिंपल आहे. शी रन्स क्विकली, आता हा शी रन्स, ठीक आहे, ती धावते कशी, क्विकली. सो हे काय झालं, याच्या क्विकलीने काय केलं, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. शी सिंग्स ब्युटिफुली, शी सिंग्स ब्युटिफुली, ती कशी गाते, खूप छान. म्हणजे हे वर्ब झालं आपलं, आणि हे काय झालं आपलं ऍडवर्ब झालं. ओके, सो हे इथं लक्षात घ्या. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच कोण असतो आपला, क्रिया विशेषण. ती वेगाने धावते, धावते क्रियापद, याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वेगाने दिलेली आहे. सो हा इथं काय झालं आपलं क्रिया विशेषण. ती सुंदर गाते, कशी गाते ती, सुंदर, हे सुंदरने काय केलं, याच्याबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिली. सो सिंपल आहे ना, इथंही तुम्हाला तेच पाहायला मिळतं, इथंही तुम्हाला तेच पाहायला मिळतं, वेगळं काही आहे का. सो तुम्हाला लक्षात येईल की अरे कम्पॅरेटिव्हली जर स्टडी केला तर ते खूप चांगलं जातं. आता आणखीन एक गोष्ट सांगतो, असं नाही की कम्पॅरेटिव्हली काही गोष्टी तुम्हाला इथं खूप इझी वाटतात, पण काही पॉइंट्स असे आहेत की थोडेसे क्रुशियल आहेत, थोडेसे ते डिफिकल्ट जातात आपल्याला. सो ते ज्यावेळी आपण ह्या गोष्टी शिकायला लागतो तसं आपल्यामध्ये एक अप्रोच डेव्हलप व्हायला लागतो, आणि त्या गोष्टी आपण लॉजिकली आपण समजून घ्यायला काय होतं ते मदत करतं आपल्याला. सो ज्यावेळी हे ऍक्च्युअल बॅच सुरू होते, ज्यावेळी ऍक्च्युअल लेक्चर होतात, ऍक्च्युअल तो आपला सिलेबस आपण कव्हर करतो, त्यामध्ये मग तो आपला अप्रोच होणार, डेव्हलप होणारा अप्रोच जो आहे
तो आपल्याला तिथं काय करतो, मदत करतो. आणि तो अप्रोच डेव्हलप करायला आम्ही देखील काय करतो, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. सो हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो नेक्स्ट पुढच्या याच्याकडे जाऊया पॉइंटकडे. शब्दयोगी अव्यय हा प्रिपोजिशन जो आहे हा थोडासा काय आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये थोडासा वेगळा असतो. आता तुम्हाला लक्षात येईल की शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय असतो, हा शब्दाला जोडून लिहिला जातो. फॉर एक्झाम्पल, गावा पुढे, गावापुढे हे काय आहे, ओढा आहे. ठीक आहे. पण इथं काय होतं, तसं तो प्रिपोजिशन जो आहे तो शब्दाला जोडून लिहिला जात नाही. हा एक थोडासा फरक आहे. म्हणजे सर्वच गोष्टी सेम असतात असं नाहीये. फॉर एक्झाम्पल इथं बघा, द पेंटिंग इज अबाव द सोफा. आता हा अबाव जो आहे इथं काय आहे, प्रिपोजिशन आहे. पण त्याच ठिकाणी बघा इथं चित्र सोफ्यावर आहे, हा वर काय आहे इथं, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये जर आपण पाहिलं तर हा काय आपला प्रिपोजिशन आहे. याची आणखीन एक लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायला आणि समजायला पण खूप सोपं आहे. शब्दाला जोडून आला की काय म्हणायचं त्याला, शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. सिंपल आहे. इथं फक्त हा काय होतो, शब्दाला जोडून येत नाही. सो अशा काही मायनर चेंजेस आहेत जे आपल्याला काय करावे लागतात, तर पाहावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. पुढचा जो पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट असेल तो म्हणजे उभयान्वयी अव्यय, कंजक्शन ज्याला आपण म्हणतो. उभयान्वयी अव्यय काय करतं, दोन छोटी वाक्य असतील किंवा दोन मुख्य वाक्य असतील, या दोन वाक्यांना कनेक्ट करण्याचं, जोडण्याचं काम हे इथं करताना आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल की कंजक्शन. आता इथं कंजक्शन काय, पहिला एक डेफिनेशन पाहूया. A word used to connect clauses or sentences or to coordinate words in the same clause. म्हणजे एका वाक्यामध्ये येणारे शब्द किंवा दोन वाक्य किंवा छोटी वाक्य यांना जोडण्याचं काम कोण करतो, तर हा कंजक्शन करताना पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, शी इज स्मार्ट बट समटाइम्स केअरलेस. समटाइम्स केअरलेस, शी इज स्मार्ट एक सेंटेन्स, त्यानंतर समटाइम्स केअरलेस. ओके. सो बटने काय केलं, त्याला जोडलं. हा कंजक्शनचं काम. मग मराठीमध्ये तसंच आहे का, हो. उभय म्हणजे काय, तर दोन. आता डेफिनेशन इथं लक्षात घ्या, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणाऱ्या अवयवांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय. फॉर एक्झाम्पल, ती हुशार आहे पण कधी कधी निष्काळजी असते. कधी कधी निष्काळजी असते. जो इथं पण आहे तोच इथं बट आहे. दोघांचंही काम काय आहे, दोन वाक्य जोडायची, दोन शब्द जोडायचे. सिंपल आहे. फक्त ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला क्लिक झाल्या पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आणि आणखीन एक आहे, मी चॅलेंज देतो, ज्यावेळी आपल्याकडे मराठीचे लेक्चर्स होतात त्यावेळी ना, जे जे आपले पहिले काही विद्यार्थी आहेत त्यांनी खूप चांगले स्कोर करून मेन्स मध्ये पोस्ट देखील मिळवलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे रिझल्ट बोलतात. हे जे आपण काही आणखीन इम्प्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत याच्या अगोदर आपण खूप काही याच्यावरती काम केलेलं आहे. याच बेसिसवरती आपण एक बुक पण लॉन्च करतोय, जे इंग्लिश थ्रू मराठी अशा टाइप मध्ये ते आपलं काय असणार आहे, बुक असणार आहे. ओके. सो ते आपण पाहूया पुढे. आता पुढे नेक्स्ट जो आपला पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट असेल तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय, ज्याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. आता इंटरजेक्शन तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी, समोरच्या व्यक्तीसमोर त्या प्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो, त्यांचा यूज करतो. ओके. सो लेट्स स्टार्ट, तो पण पाहूया. आता आता जे काही इंटरजेक्शन्स आर वर्ड्स यूज टू एक्सप्रेस फिलिंग्स. ओके. सो फिलिंग्स काय असतात, एक्सप्रेस करण्यासाठी. मग कुठलेही असो, इमोशन्स असो, सरप्राईज असो, जॉय असो, डिस्कस्ट असो. ओके. अशा ज्या काही फिलिंग्स आहेत तुमच्या, त्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी काय करतो आपण, अशा शब्दांचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वाव व्हॉट अ बिग फोर्ट. तुम्ही किल्ला पाहिला कुठला तरी आणि काय म्हणाल, तुमचं एक्सप्रेशन काय असतील, वाव व्हॉट अ बिग फोर्ट. आणि सेम इथंही पाहायला मिळतं. काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय. काय म्हणतो हा, आपल्या मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त होतात, त्या उद्गारांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात. अबब केवढा मोठा किल्ला आहे, हे वाक्य आणि हे वाक्य दोन्ही हे सेम पाहायला मिळतात. इथं वाव, इथं अबब आहे ना. तेच काम आहे दोघांचंही, तेच काम आहे. भावनाच तुमच्या दाखवतं, वेगळं काही आहे का, नथिंग, काहीच नाहीये.
ओके. सो ह्या गोष्टी आपल्यासाठी काय असणार आहेत, महत्वाच्या असणार आहेत. आता हा होता आपला पहिला मुद्दा, कम्पॅरेटिव्हली जे आपण पार्ट ऑफ स्पीच होतं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये असणाऱ्या शब्दांच्या जाती होतात त्या कम्पॅरिझन केलं. आता इथं तुमचं ऑलमोस्ट बरंच टेन्शन रिलीज झालं असेल, बराच जो तुमचा एक भीतीचा हे होता, औरा होता, तो आता कमी झाला असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया, तो म्हणजे वाक्य रचनेतील असणारा जो फरक आहे तो इथं पाहायचा आहे. वाक्य रचनेतील फरक. फॉर एक्झाम्पल आता इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये एक स्ट्रक्चर असतं. सो ते स्ट्रक्चर कसं आहे, ते कशा पद्धतीने आहे, ते इथं आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं. इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. हे स्ट्रक्चर इंग्लिश ग्रामर मध्ये किंवा इंग्लिश सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये फॉलो केलं जातं. ओके. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर. पण मराठीमध्ये थोडंसं ते चेंज होतं. काय चेंज होतं, मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता म्हणजेच सब्जेक्ट, कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजेच वर्ब. म्हणजे इथलं स्ट्रक्चर काय आहे, यस प्लस ओ प्लस व्ही. हे स्ट्रक्चर तुम्हाला काय होतं, इथं पाहायला मिळतं. इथं काय आहे, यस प्लस व्ही प्लस ओ. हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, शी रीड्स बुक, ही रोट अ लेटर, शी ओपन द विंडो. ती पुस्तक वाचते, त्याने पत्र लिहिले, तिने खिडकी उघडली. सिंपल. काय होतं, हे स्ट्रक्चर थोडंसं चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे व्यवस्थित समजून घ्यायचंय. आता हे इथं तुम्हाला लगेच क्लिक होतं, पण ज्यावेळी आपण मराठीमधले काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचा विचार करतो, फॉर एक्झाम्पल वाक्य पृथक्करण असेल, प्रयोग असेल, ओके. सो अशा टॉपिक मध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आणि हे आपल्याला एकदम क्लिक झालं की हे असं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला असतं. सो आणखीन गोष्टी काय होतात, रिफाईन होतात, व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायला ते मदत करतात. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट, हा पॉइंट का घेतलेला आहे, बऱ्याच सुरुवातीला लेक्चरच्या तुम्हाला एक क्युरियोसिटी असेल किंवा क्वेश्चन मार्क असेल की एक्झॅक्टली वर्तमानपत्राची गरज काय आहे, का वर्तमानपत्र वाचायचंय, ते आता इथं तुम्हाला क्लिक होईल. वर्तमानपत्र कसं वाचायचं आणि कुठलं कुठलं वाचायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण पहिला हे पाहूया की का वाचायचं. वाचायचं यासाठी की सुरुवातीला मी जे काही तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये असणारं जे काही एक्झाम स्ट्रक्चर आहे त्यामध्ये त्या इंग्लिश साठी आणि मराठीसाठी असणारं वेटेज आहे किंवा त्या पेपरसाठी असणारा जो काही टाइम आहे आणि दुसरं म्हणजे की क्वेश्चनचा नंबर आहे, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. सो तुम्हाला एक गोष्ट कुठेतरी क्लिक झाली असेल की अराउंड जर आपण असं कन्सिडर केलं की 30 मिनिट्स फॉर इंग्लिश ग्रामर आणि 30 मिनिट्स फॉर मराठी ग्रामर, त्या 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स रीड करायचे आणि त्याचे आन्सर्स पण द्यायचे. सो यू कॅन इमॅजिन इट की तुम्ही इथं लक्षात घ्या की अरे आपल्याला किती स्पीड मध्ये तो क्वेश्चन वाचावा लागेल, रीड करावा लागेल आणि किती स्पीड मध्ये तो ग्रास्प करावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि किती स्पीड मध्ये त्याचा आपल्याला आन्सर द्यावा लागेल. सो आपली रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी, जे आपली रीडिंग स्पीड आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर रीडिंग आपल्याला आपला जो न्यूजपेपर आहे तो रीड करावा लागेल. मग आता याच्यामध्ये कुठला न्यूजपेपर रीड करायचा, तर आपल्याला दोन न्यूजपेपर रीड करायचे. एक आहे तो म्हणजे लोकसत्ता. कुठला, लोकसत्ता. आणि दुसरा असेल तो म्हणजे आपला इंडियन एक्सप्रेस. दुसरा कुठला असेल तो म्हणजे आपला इंडियन एक्सप्रेस. हा एक्सप्रेस जो आपल्याला आहे तो काय करायचा आहे, तर रीड करायचा आहे. हे दोनच का रीड करायचे, कारण का हा जो इंडियन एक्सप्रेस आहे किंवा लोकसत्ता आहे, हा एकाच ग्रुपचे न्यूजपेपर आहेत दोन्ही पण. आणि याच्यामध्ये काय होतं, ज्या न्यूज इंग्लिश मध्ये असतात त्याच ट्रान्सलेट करून मराठीमध्ये दिलेल्या असतात. त्या एक्झाम्पल साठी मी तुम्हाला इथं दोन न्यूज घेतलेल्या पाहायला मिळतात. ओके. सो पहिली न्यूज बघा मराठीमध्ये, राष्ट्रपतीची राफेल भरारी. आणि नेक्स्ट दुसरी न्यूज बघा, प्रेसिडेंट शेअर्स राफेल मुवमेंट. ओके. म्हणजे काय, यांनी इथंही 30 न्यूज आहे, इथंही तुम्हाला 30 न्यूज पाहायला मिळते. मग याच्यामध्ये काय होतं, पहिलं आपलं रीडिंग स्पीड जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. दुसरं म्हणजे इथं काही तुम्हाला असे वर्ड्स देखील पाहायला मिळतात की ज्या वर्ड्सचं मीनिंग तुम्हाला माहिती नाही. सो मग तुम्ही काय करायचं, ते न्यूजपेपर रीड करत असताना ते वर्ड्स जे आहेत ते आपल्या हातामध्ये किंवा आपल्या बाजूला एक ब्लँक पेज ठेवायचं. त्या ब्लँक पेज वरती ते वर्ड्स काय करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे. आणि आपलं जे जेव्हा लेक्चर असेल त्या लेक्चरच्या वेळी किंवा लेक्चरच्या नंतर किंवा लेक्चरच्या अगोदर
तुम्ही काय करा, मला भेटा आणि माझ्यासोबत डिस्कस करा ह्या वर्डचं मिनिंग काय आहे, कशा पद्धतीने आले, काय आहे. सो अशा गोष्टी जर आपण नेहमी करत राहिलो तर काय होईल, आपल्याला मराठी वाचायला किंवा मराठी स्पीड मध्ये वाचायला, असं म्हणूया आपण, मराठी स्पीड मध्ये वाचायला काय होईल तर आपल्याला मदत होईल. आणि त्याचबरोबरीने आपण असे छोटे छोटे नवीन नवीन शब्द ज्यावेळी आपण शिकत जातो त्यावेळी काय होईल, आपली मराठीची ओकॅबलरी जी आहे ती काय होईल तर वाढायला लागेल. सो ते पण खूप महत्वाचं आहे, कारण त्या ओकॅबलरीवरती पण बरेच क्वेश्चन इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो आपली ओकॅबलरी इम्प्रूव्ह होते, दुसरं म्हणजे आपला रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह होतो. ओके. सो ह्या दोन गोष्टीसाठी काय आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि आणखीन एक तिसरा एक पॉइंट आहे इथं, तो म्हणजे की आपल्याला प्रिलिम मध्ये, मेन्स मध्ये, दोन्ही एक्झाम मध्ये आपल्याला काय आहे तर करंट अफेअर्स नावाचं एक टॉपिक आहे. सो आपण न्यूजपेपर जर डेली अशा पद्धतीने रीड करत असू तर आपलं करंट अफेअर्स पण काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे डबल बेनिफिट मिळतोय, मराठी इम्प्रूव्ह होते, प्लस आपल्याला काय होतं तर आपल्याला करंट अफेअर्सचा पण आपल्याला स्टडी होऊन जातो. सो दोन्ही गोष्टी आपल्याला होतात. आणि मग मराठी न्यूजपेपर रीड केल्यानंतर तुम्ही काय करायचं, सेम तसंच इकडे इंग्लिश मध्ये जायचं आणि तीच न्यूज काय करायची, इंग्लिश मध्ये इथं वाचायची, रीड करायची. म्हणजे काय, तुम्हाला लक्षात येईल की अरे इथं जी इन्फॉर्मेशन होती तीच इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने मांडलेली आहे, कशा पद्धतीने ते शब्दांचा वापर केलेला आहे. ओके. सो ह्या गोष्टी आपल्याला काय होतात तर इथं लक्षात ठेवायला मदत होतात. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला ती मराठी भाषा, मराठी लँग्वेज वरती आपल्याला कमांड यायला लागते. सो या अँगलने आपण याचा विचार करणं अपेक्षित आहे. आता ह्याच न्यूज तुम्हाला मी पुढे काय केलेले आहे, थोडेसे झूम करून दिलेले. आता ही न्यूज तुम्ही परत जाणार शोधणार, त्यापेक्षा काय करा, इथं जरा पॉज करा आणि ही न्यूज वाचा आणि नेक्स्ट लगेच इथं तीच इंग्लिश मध्ये असणारी न्यूज आहे, इथेही त्याला पॉज करा आणि ही वाचा. तुम्हाला लगेच त्यातला फरक जाणवेल की अरे हा येस, हे आपल्याला इथं लक्षात येतं. आता काही तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर मध्ये आलेले काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की एक्झॅक्टली हे होतं कसं काय. आता जी गोष्ट पहिला सांगायला हवी होती ती गोष्ट मी तुम्हाला इथं सांगतो. जो काही आपला मेन्सचा असणारा जो पेपर आहे त्यामध्ये ना, लँग्वेजचा पेपर जो आहे ना आपला पहिला, तिथं इंग्लिशचे क्वेश्चन्स हे फक्त इंग्लिशमध्ये फ्रेम होतात आणि मराठीचे क्वेश्चन हे फक्त मराठीमध्ये फ्रेम होतात. ते बायलिंग्वल नसतात, त्यामुळे आपल्याला तिथंही आपल्याला ते मराठी रिडिंग स्पीड वाढवणं म्हणून गरजेचं आहे. सो हे इथं लक्षात ठेवायचं. मग आता तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे असतात, काय असतं, ते पण आपण इथं पाहूया. काही क्वेश्चन्स फॉर एक्झाम्पल, प्रामाणिकपणा म्हणजे ऑनेस्टी जी आहे, ही प्रामाणिकपणा आहे डॉट डॉट आहे. म्हणजेच काय, विशेष नाम आहे, सामान्य नाम, क्रियापद, भाववाचक नाम, काय आहे ते ऍडजेक्टिव्ह, आपलं हा ऍडजेक्टिव्ह आहे, कॉमन नाउन आहे, वर्ब आहे की ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. आता ऑनेस्टी म्हणल्यानंतर तुम्हाला क्लिकच झालं असेल की अरे हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणजेच आपलं भाववाचक नाम असलेलं पाहायला मिळतं. सो ऑप्शन नंबर 4 हे याचं काय असेल, आन्सर असणार आहे. नेक्स्ट, हिमालय. हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे, या वाक्यातील हिमालय हे डॉट 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 आहे. काय आहे ते हिमालय, भाववाचक नाम, धातुसाधित नाम, सामान्य नाम की विशेष नाम. भाववाचक नाम म्हणजे आपला ऍबस्ट्रॅक्ट नाम आहे का हिमालय, हिमालय दिसतोय आपल्याला. सो ज्या आपण गोष्टी फील करतो ते असतात ऍबस्ट्रॅक्ट नाम. सो हा आन्सर नाही. धातुसाधित नाम, आता हा थोडासा वेगळा आहे, म्हणजे ज्या आपल्याला रूट वर्ड्स असतात त्या रूट वर्डचा काही वेळेस काय करतो आपण वापर म्हणजे एक ऍज अ नाउन म्हणून केलेला असतो. सो त्याला काय म्हणायचं, धातुसाधित नाम म्हणायचं. पण तो आहे का, तसं नाहीये. तो काय सामान्य नाम आहे का, नाहीये. तो काय आहे, विशेष नाम. सामान्य म्हणजेच आपला कॉमन नाउन आहे का, नाहीये. तो काय प्रॉपर नाउन आहे ना. सो याचाही आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 4. कॉमन नाउन कधी असतात, तो पर्वत, अनेक पर्वत आहे, माउंटेन्स ज्यावेळी आपण असं उच्चार करतो किंवा विचार करतो त्यावेळी काय असतात, ते कॉमन नाउन असतात. सो हे इथं लक्षात घ्या की विशेषण हे काय, विशेष नाम काय असेल तर हिमालय असेल आणि कॉमन नाउन काय असेल तर पर्वत असेल. ओके. सो नेक्स्ट आणखीन काय क्वेश्चन्स आहेत. हा, ही, हे कोणत्या प्रकारची सर्वनामं आहेत. सर्वनामं म्हणजेच प्रोनाउन कुठल्या टाईपची आहेत ती. आता इथं थोडेसे वेगळे असतात, संबंधी, दर्शक, प्रश्नार्थक, सामान्य. कुठला आहे होते, संबंधी आहे, दर्शक आहे, प्रश्नार्थक आहे की काय. आता हा दर्शक आहे, इंडिकेट करतो तो, हा, तो, हा. ओके. सो इंडिकेट करतो, सो दर्शक झाला. ओके. त्यानंतर मुलांना, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे, या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॉट डॉट आहे. कुठलं सर्वनाम आहे ते,
प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, संबंधी की अनुसंबंधी. आता हे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी म्हणजे काय, सिंपल आहे. फर्स्ट पर्सन मी, सेकंड पर्सन तुम्ही, थर्ड पर्सन ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, गॉसिप करतोय, सो तो झाला थर्ड पर्सन. प्रथम मी झालो, द्वितीय तुम्ही झालात, संबंधी इथं आला होता तो, नाही सॉरी इथं नाहीये. त्यानंतर अनुसंबंधी हा ऍक्च्युअल मध्ये टाईप नाहीये, तो सोडून द्या. ओके, सो आता इथं लक्षात घ्या मुलांना, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे, या तुम्ही वरती फोकस करायचे, कारण क्वेश्चन जो आहे हे तुम्हीसाठीच असणार आहे. सो तुम्ही विचार करा, इमॅजिन करा तुम्ही कुणाशी तर बोलताय, सो सेकंड पर्सन असणार तो, आणि तो कसा आहे, प्लुरल फॉर्म मध्ये. मुलांनो यावरून ते क्लिक होतो, म्हणजे एकासाठी नाहीये ते, अनेकासाठी आहे, प्लुरल फॉर्म साठी येते. सो ते लक्षात घ्या. म्हणून काय, अनेक वचनी, तो द्वितीय पुरुषी म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असेल, आन्सर. ओके, जमायला लागतील गोष्टी, काहींना जमत असतील, काहींना जमत नसतील, तर त्यांनाही ह्या गोष्टी क्लिक व्हायला लागतील. ओके, सो कारण आपण त्या गोष्टी तशा सिंपल करून सांगतो, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, सुभाष हुशार मुलगा आहे, या वाक्यातील अधोरेखित, अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेलं. ओके, शब्दाची जात ओळखा. जात म्हणजेच आपला काय असतो, टाईप असतो, म्हणजेच प्रकार. इथं जात म्हणल्यानंतर कास्ट वगैरे असं लक्षात ठेवायचं नाही. ओके, सो हा काय, हुशार सर्वनाम, प्रोनाउन आहे, क्रिया विशेषण ऍडव्हर्ब आहे, विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की नाम आहे, नाउन आहे, काय आहे तो, काय आहे, हुशार मुलगा. ह्याच्याबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देतोय. एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देणारा वर्ड काय असतो आपल्याकडे, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. सिंपल. ओके, नेक्स्ट, बोरे आंबट निघाली, या वाक्यातील आंबट हे डॉट डॉट विशेषण आहे. आंबट काय आहे, चव आहे, टेस्ट आहे, बरोबर. आणि टेस्ट ही काय असते, क्वालिटी असते. सो आयडेंटिफाय द आन्सर, काय असेल, गुणवाचक. गुण म्हणजेच काय, क्वालिटी, आणि क्वालिटी आंबट ही काय आहे, गुण आहे, क्वालिटी आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असेल. बाकींचा विचार करायची गरज आहे का, नाहीये. ओके, नेक्स्ट, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे तुमचं वर्ब. शोधा बरोबर काय असेल, तो शाळेत जात होता, तो शाळेत जात होता. ओके, आता इथं जात होता हे काय आहे, वर्ब. ऍक्शन तुम्हाला कशावरून लक्षात येते, त्यावरती फोकस करा. जिथं ऍक्शन तुम्हाला क्लिक होते, कळते, समजते, सो तो काय असतो, आपल्या इथं वर्ब असतो. सो इथं जात होता हा आपला काय असेल, वर्ब असेल. ओके, सो फर्स्ट आन्सर असेल याचं. नेक्स्ट, शब्दयोगी अव्यय असलेला वाक्य डॉट डॉट. असं कुठलं वाक्य आहे की ज्यामध्ये काय झालेलं आहे, शब्दयोगी अव्यय आलेला आहे, म्हणजे शब्दाला जोडून आलेला शब्द शोधायचा आहे. क्लिअर, इथंच तुम्हाला क्लिक झालं, तुम्ही लगेच सांगाल, पुलाखालून बरंच पाणी निघून गेलेलं आहे. खालून इथं वर्ड हा जो आहे तो याला जोडला का, कनेक्ट आहे का, नाहीये. इथं कुठं आहे का आणखीन तरी, नाहीये. इथं आहे का, नाहीये. इथं आहे का, नाहीये, फक्त इथंच आहे. सिंपल. काही काही म्हणजे मराठीतले असे टॉपिक आहेत ना, ते असे सहज मार्क्स देऊन जातात. सो ह्याचं रिझनच हे आहे की मराठीमध्ये जास्त मुलं स्कोर का करतात. सो हे ओके, सो ते इथं लक्षात ठेवायचं आहे. सो हे होतं आपलं तुमच्यासाठी, स्पेशली फॉर इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी असणार मराठी इझी करण्याचा एक प्लॅन असं म्हणूया. आणि मराठीमध्ये स्कोर खूप चांगला, जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा हा प्लॅन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन असतील तर कमेंट देखील करू शकता. आणि तुमचे जे असेच इंग्लिश मिडियमचे जे काही मित्र आहेत, ज्यांना कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामची प्रिपरेशन करायची असेल, तयारी करायची असेल, त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ काय करा, नक्कीच शेअर करा. ओके, सो थांबूया इथंच, भेटूया मग परत नवीन अशा एकाच व्हिडिओसह. धन्यवाद.